नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण पूजा ज्ञानेश्वर बोडके या वैदींना भेटणार आहोत. बोडकेवाडी पुणे या ठिकाणी राहतात आणि या ठिकाणी आपण बघितलं तर शेती आणि शेतीसाठी कायम झटणारं हे कुटुंब, सेंद्रिय पद्धतीने शेती करणं आणि या शेतीमध्ये काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत राहणं, वेगवेगळे प्रयोग करणं. घराघरात तिळगुळ आणि तिळाचे लाडू बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या, गोड बोला. चला बघूया आजच्या भागात काय होणार आहे. घ्या उखाणा. पेरूच्या बागेत पोपट आला गमतीला, ज्ञानेश्वरांचं नाव घेते सवासणीच्या पंक्तीला. कुठे ही पेरूची बाग? आमच्या शेतावर. शेतावर आहे. नमस्कार. घ्या. भाजीत भाजी मेथीची, पूजा माझ्या प्रीतीची. अरे वा वा. ही मेथी पण कुठे शेतावरच लावली? अरे वा. द्या ओळख करून आई सगळ्यांची. नमस्कार, मी पूजा ज्ञानेश्वर बोडके. हे माझे मिस्टर ज्ञानेश्वर बोडके. नमस्कार. ही मुलगी. नमस्कार. तो मुलगा. नमस्कार. ते जावाई. नमस्कार जावई. ते भाऊ. नमस्कार. ह्या मोठ्या ननंद. नमस्कार. ह्या छोट्या. ह्या पण ननंद आहेत. हो. त्या वहिनी. नमस्कार. जाऊबाई. नमस्कार. भाची. हो. आणि भाची जावाई. अरे वा वा. सगळ्यांना नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? आयरे गावचं. किती लांब आहे ते? 25-30 किलोमीटर वरती आहे. मग तिथे घरी कोण कोण होतं लहानपणी? आई वडील, भाऊ, 2 बहिणी आणि 2 भाऊ. आई बाबा काय आई करायचे? बाबा शेतात काम करायचे. नाही, शेती हा व्यवसाय. शेती. हो. तुमचं बालपण कुठलं? मान मुळशी तालुक्यामध्ये. आता हिंजवडी IT पार्कच्या बाजूला. आणि शेतीच कुटुंब करायचं पहिल्यापासून. मग तुम्ही किती जण होते लहानपणी? आम्ही 5 बहिणी, मी आणि आई वडील 8 लोक. तुम्हाला शेतीची आवड पहिल्यापासून? हो, पहिल्यापासून शेतीची आवड नव्हती, पण शेती करावी लागायची. पण मग बहिणी मदतीला असायच्या? हो, बहिणी मदतीला असायच्या. आमच्याकडं तसं बहिणी काही शिकल्या नाही, पण मी शिकावं म्हणून या बोरं वेचायच्या, कुणाच्या काकडे तोडून विकायला जायच्या. 30-30 किलोमीटर चालत जाऊन त्या विकून यायच्या. बापरे. आणि मग त्याच्यावरती घर चालायचं. अशा सिस्टममध्ये मग मी 10वी पर्यंत शिकलो, असं चालत जाऊन 7 किलोमीटरवरती. आणि शिकल्यानंतर मग शेतीत परवडत नाही, कारण 10 एकरवर भात शेती करून आमचं कुटुंबही जगत नव्हतं. म्हणजे 2च दिवस शेतात काम करायची सगळी मंडळी आणि 5 दिवस दुसऱ्याच्या शेतावर कामाला जायची. कारण फक्त तांदूळावर जीवन जगता येत नाही, तर जगायला पैसेही लागतात म्हणून कामाला जायची. फार हालाकीची परिस्थिती. फार हालाकीची. हो. लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? 25 वर्ष झाली. कसं जमलं कसं ते 25 वर्षापूर्वी? जमलं म्हणजे हे पाहायला आले मला तिकडे गावाला. त्याच्यानंतर आई वडिलांना मी विचारलं की मुलगा नोकरीला आहे का, असं तुम्ही विचारलं होतं? बर. पाहून गेल्यानंतर मग आई वडिलांनी सांगितलं की नोकरीला नाहीये, पण शेती आहे, मुलगा चांगला आहे. मग मी थोडी नाराज झाली. मग बहिणींनी, भावांनी, आई वडिलांनी मग मला समजून सांगितलं. नंतर मग आम्ही यांना होकार दिला. आधी तुम्ही नकार दिला होता? हो. तुम्हाला माहिती होतं यांनी नकार दिलाय तो? नाही, असा तोंडावर नकार नव्हता दिला, त्यांचं सांगितलेलं होतं. पण मी जेव्हा 10वी झाली, 10वी नंतर नोकरीला लागलो, घरात पैसे नाही म्हणून. 10 वर्ष सकाळी संध्याकाळपर्यंत नोकरी करायचो. बरं. पण नोकरीमध्ये असं काही करिअर पण नाही करता आलं आणि काही शिल्लकही राहत नव्हतं. आलेले पैसे सगळे जायचे. मग मी म्हटलं आता किती दिवस नोकरी करायची. मग त्याच वेळेस पेपरला एक बातमी होती की छोट्याशा शेतीमधून एका शेतकऱ्याला खूप मोठी रक्कम मिळाली, पण तो वेगळ्या पद्धतीची शेती करतो. ते वाचलं आणि मी निर्णय घेतला. वडिलांना सांगितलं की मला नोकरी सोडायची. वडील म्हणले तू नोकरी सोडली तर तुझं लग्न पण होणार नाही. बरोबर आहे. बघा, अशा मुली विचार करत होत्या. पहिले लग्न करून घे. आणि मग सगळ्या बहिणींना पण विचारलं. बहिणींनी वडिलांना सांगितलं काय हरकत नाही, करू द्या शेती. त्याला केली तर वडिलांचा विरोध होता शेतीला. आणि मग नोकरी सोडली, पण यांना सांगितलं नव्हतं नोकरी सोडली. वडिलांनी सांगितलं नोकरीतच आहे. आणि मग पण मी म्हटलो लग्न झाल्यानंतर ही सोडचिठ्ठी देण्यापेक्षा यांच्या घरी जाऊन मी म्हणलो की मला एक 5 मिनिटं बोलायला देता का. डेअरिंग फार होतं तुमचं. पण 5 मिनिटं बोलू द्या म्हणलो. मग ते म्हटले बोला. 25 माणसं उभी होती. म्हटले बोला काय बोलायचं ते म्हणजे तरी. आणि मग मी सांगितलं की मी नोकरी सोडलेली, शेती करणार आहे. मग त्यांनी 2 दिवसांनी होकार दिला की. मग एवढा 1 दिवस नाही म्हटलेला निर्णय 4 दिवसांनी कसा काय बदलला? म्हणजे मला वाटायचं की नोकरी असली की चला बाबा 2 जण नवरा बायको, मग ते नोकरीचं जे पैसे मिळतील त्याच्यातच आपलं कुटुंब चालन आणि एक साधं घर, म्हणजे जास्त माणसांची गर्दी नकोय. पण हो, नंतर मग मला वाटलं की शेतीमध्ये सगळं आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये कधी कुणी उपाशी राहणार नाहीये शेतीमध्ये. ज्या दिवशी तुम्ही घरी हे सांगितलं की मी नोकरी सोडली आहे, बरोबर, स्वाभाविक आहे, त्याच्यानंतर 2 दिवसांनी तुम्हाला होकार आला. तुम्हाला खात्री होती होकार येणार? नव्हती. मला असं वाटलं होकार येणार नाहीये, पण माझा निर्णय ठाम होता की मला आता नोकरी सोडून शेतीच करायची. मग लग्न नाही झालं तरी चालेल अशाही तयारीत होतो. पण मी एकुलता एक असल्यामुळं वडील रुसून गेलेले होते. मी नोकरी सोडायचा निर्णय गेल्यामुळं आळंदीला आमच्या 2 नंबरच्या बहिणीकडं, आणि तिने समजून सांगितल्यावर ते आले परत आणि म्हणले ठीक आहे तुझ्या मनाला वाटेल ते कर. बरोबर. सगळं म्हणजे तुमच्या आयुष्यात मध्ये बहिणींचं योगदान खूप वेगळं आणि मोठं आहे. खूप मोठं योगदान आहे. म्हणजे त्यांनी कायमच मला त्रास होऊ नये असं, कारण एकुलता एक ना मी, त्याच्यामुळे तर हिने तर एक दिवशी असं केलं, मी विहिरीत गेलो होतो, विहिरीचं काम चालू होतं म्हणून विहिरीत गेलो आणि सगळे लोक गेले निघून आणि मला वरती घ्यायला कोणीच नव्हतं. मी 8-1 वर्षाचा असेल. ही आजारी असताना मला वर घेत असताना तीच पडली उलट, तिला कोच पडली डोक्याला, मलाही लागलं, म्हणजे दोघांना. अशा अनेक प्रसंग त्या सगळ्या यंत्रणेमध्ये. तुमच्याकडे बहीण ही तुमची स्ट्रेंथ आहे. हो. या गप्पा सुरू असताना काही खेळ आहेत, त्या गप्पा अशाच सुरू राहणार. पण पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. सोन्याची नथ मिळवून देणार का आम्हाला बघायचं आहे. त्यासाठी एक प्रश्न, नातं विचारणार, ते नातं कुठलं हे अचूक सांगितलं की या माऊलीला सोन्याची नथ मिळणार. प्रश्न सोपा आहे, कोणी प्रॉम्प्टिंग करायचं ना, बहिणी आता गप्प, नाही तर भावाच्या मदतीला धावून जाल पटकन, आता नाही. तुमच्या ताईच्या बाबांच्या बायकोचे दीर ते ताईचे कोण? ते काका. अभिनंदन. बघितलं, सोन्याची नथ मिळवून दिली आहे तुम्हाला झी मराठी कडून. अभिनंदन. काय हो, मग तुम्ही त्या घरात आला लग्न करून. सुरुवातीचा काळ कसा होता? सुरुवातीचा म्हणजे हे पहिले पारंपरिक पद्धतीची शेती करत होते. त्यानंतर मग पॉली हाऊस केलं, त्याच्यामध्ये आम्ही सगळं काम करत होतो, सासू सासरे. पण छान आनंदाचा प्रवास सुरू झाला. यांनी कशी साथ दिली तुम्हाला? मी अगदी सकाळी 7 वाजल्यापासून काम करायचो, ती लगेच यायची. नाहीतर काय होतं, बऱ्याच घरामध्ये उठलं की नाश्ता सुरू होतो, आमच्या घरामध्ये उठलं की शेतातलं काम सुरू होतं. 9:30-10 वाजता आम्ही डायरेक्ट जेवण करतो. ही पहिल्यापासून सवय लावली आणि तिने साथ दिली म्हणजे काम करायला. कदाचित काम केल्यानंतर त्याच्यातून रिझल्ट चांगले यायला लागले. 1 वर्षामध्ये आमचं 10 लाखाचं कर्ज फिटलं. अरे वा. मी भारतातला कॅनरा बँकेचा पहिला शेतकरी होतो 1 वर्षात 10 लाख फेडणारा. बरोबर. त्याच्यामुळे बेंगलोरला आम्हाला रेल्वेने लावलं. रेल्वे पाहिली नव्हती, फक्त चित्रातच पाहिली होती. रेल्वेने आम्हाला फर्स्ट क्लासचं तिकीट काढून देऊन त्यांनी आमचा मोठा सत्कार केला. मग कळलं की शेती काय आहे. म्हणजे तोपर्यंत आमच्या नातेगोत्यात पण शेती म्हणजे एकदम असा, गावात पण म्हणायची ते, आम्ही पॉली हाऊस केलं ना, मंगल कार्यालय असं म्हणायची, शेती नसेल. आम्हाला कोणी विचारायला येत नव्हतं, बाहेर चर्चा व्हायची त्या सगळ्या सिस्टममध्ये. आणि तसं गरीबाचं घर, फारशी लोक येत नव्हती आमच्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये. पण मला तुम्हाला तेच विचारायचं, आता मागे वळून बघताना बरं झालं नोकरीवाला नाही बघितला असं वाटतं? हो हो, नोकरीवाला नको वाटतं. आता सगळे आम्ही पाहण्यासाठी मुली येतात, त्यांना सांगते आता नोकरीवाला करूच नका, शेतीवालाच करा. काय बदल झालाय बघा. म्हणजे शेतीतल्या नवीन नवीन प्रयोगांनी आयुष्य किती समृद्ध केलेलं आहे हे यातून अनुभवायला मिळतं. मला सांगा, जेव्हा शेती करायचा निर्णय घेतला, 1 वर्षात 10 लाख फेडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट. पण मग कसं काय, त्या कुठली शेती करत होता? फुलांची शेती करत होतो. पॉली हाऊस मध्ये फुल शेती सुरू केली. फुल शेती सुरू केल्यावरती 3 महिन्यांनी फुलं चालू होणार होती, पण 2 महिने आधीच मार्केट शोधायला सुरुवात केली. नेमकं आपल्याकडे तेच होतं, वांगी तोडल्यावर शेतकरी विचारतो कुठं विकायची. पेरिशेबल आयटम आहे, फेकून द्यावं लागणार विकलं नाही गेलं तर. म्हणून दलाल लोक कमी भावात घेतात, कारण त्यांना माहिती एक तर फेकायची, नाही तर मला काय मागेल त्या भावात द्यायची. नेमकं मी त्याचं मार्केटिंग आधी केलं. आणि भारतात जो शेतकरी आधी मार्केटिंग करेल तो 100% यशस्वी होणार आणि सक्सेस होणार. याचं गमक त्या फुलांमधून सापडलं. सगळे पुणे आणि मुंबईला दादर मार्केटला फुलं पाठवायची. मी ज्याने मला रोपं दिली होती, मी त्याला म्हणलो साहेब फुलं विकायला काहीतरी वेगळा पर्याय मिळेल का, कारण इकडे पैसे मिळत नाही. मी बऱ्याच जणांचा सर्व्हे केला तर ते म्हणले दिल्लीला पाठव, खूप चांगले पैसे मिळतील. आता दिल्ली नावच पहिल्यांदा ऐकतोय, दिल्ली राजधानी देशाची, आपण कधी जाणार, फक्त टीव्ही वरती बघायचो. तर मग मी त्यांना म्हटलो काय ही पद्धत असते. मग त्यांनी मला एक नंबर दिला, तेव्हा ट्रंक कॉल सिस्टम होती. रवी आडवाणी म्हणून तिकडच्या एका व्यापाऱ्याचा नंबर दिला. मी त्याला फोन केला तर 3 तासांनी त्याचा फोन आला. त्याला निरोप मिळालेला होता. फक्त 3 तासांनी 3 किलोमीटर चालत जायला लागलं. त्यांचा निरोप आला की तुझा फोन येणार आहे, इतक्या वाजता येऊन थांब. मग पळत जाऊन तिथं थांबलो. मग त्यांचा फोन आला की पाठवा म्हणे फुले, ट्रेन जाते म्हणे दिल्लीला, झेलम, पुण्यातून 5:30 वाजता. तिला तुम्ही बॉक्स आणून द्या, काही पैसे देऊ नका म्हणे. तिथं जो माणूस आहे तोच पैसे भरेल तुमचं, आणि फुलं पाठवून द्या. तो बॉक्स आम्ही पॅकिंग केला. 5 फुलं पहिली वडिलांनी देवाला ठेवली नेऊन.
म्हणजे त्याच्या आधी आम्ही फुलं करतो हे कोणाला माहिती नव्हतं. लोकांना वाटलं ती प्लास्टिकची फुलं आहे. 3.5 मीटर चांगलं उंचीचं ते फुल 20-21 दिवस टिकणार म्हणजे आणि मोठ्या फंक्शनला वापरलं जायचं. ते कार्नेशनची फुलं दिल्लीला पाठवली. दिल्लीला पाठवल्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 30 तासांनी फुलं तिकडे 32 तासांनी फुलं पोचल्या निरोप आला की 1 नंबर क्वालिटीची, कोणाला देऊ नका, पाहिजे तुम्हाला ऍडव्हान्स देतो. अरे वा, म्हणजे ऍडव्हान्स हा शब्द पहिल्यांदा 1999 साली ऐकायला मिळाला. क्या बात आहे. आणि किती ऍडव्हान्स आला तेव्हा? 10,000 रुपये पहिला. हो पहिला. आणि पॉली हाऊस केवढं होतं तुमचं? 10 गुंठ्याचं होतं. म्हणजे हो 1000 स्क्वेअर मीटरचं. बरं. फक्त 10 गुंठ्याचं. रोज 2000 लिटर पाणी द्यायचो आम्ही. 2-3 तास सकाळी 2-3 तास संध्याकाळी काम करायचो. आणि तेव्हा किती फुलं तयार व्हायची? फुलं रोज 500 फुलं निघायची रोज. आणि एक फुल ₹1.80 खर्च यायचा त्याला सगळा. मला पहिल्यापासून लिहायची सवय, म्हणजे रोज इकॉनॉमिक्स. म्हणजे इतकं सगळं लिहिण्याची सवय. मग घरातला हिशोब कोणाकडे असतो? तो आता माझ्याकडेच आहे. मग आता मला सांगा, आता किती शेती करता? आता माझी स्वतःची 1 एकर शेती आहे आणि भारतामध्ये 9.5 लाख एकर शेतीला मी व्हॉट्सअपवरती उत्तरं देतो, सगळं प्लॅनिंग करून देतो. आणि आम्ही आता 1.5 लाख शेतकरी आहोत. भाजीपाला, धान्य, दूध आणि फळं गाईच्या शेण गोमूत्रावर करतो आणि सगळं मटेरियल पॅकिंग करून बास्केट म्हणून विकतोय. म्हणजे आता तुम्ही बास्केट ही कल्पना या 10 वर्षात ऐकताय. मी 22 वर्षापासून बास्केट देतोय आम्ही. बास्केट म्हणजे काय असतं? म्हणजे भाज्या, धान्य, दूध आणि सगळं तुमच्यासारख्या ग्राहकांना एकत्र क्रेटमध्ये पॅकिंग करायचं आणि तुम्हाला होम डिलिव्हरी द्यायची. मग आता एक जी काय एकर शेती आहे त्यात तुम्ही कसली शेती करताय? त्याच्यामध्ये भाज्या करतो सगळ्या. म्हणजे ब्रोकोली, चायनीज कॅबेज, सेलरी थोडीशी, मग बाकी श्रावणी घेवडा, वांगी, टोमॅटो, काकडी, बीट सगळं 27 प्रकारचा भाजीपाला करतो 1 एकर मध्ये. 1 एकर मध्ये. आणि बांधावरती 30 झाडं पण आहे फळांची आणि 7 गायी पण आहे. तो गायीचं सगळं इंजिनियर प्रमोद बोडके बघतो सगळं. साधारणतः किती उत्पन्न मिळू शकतं? 1 एकर शेतीमधून डायरेक्ट मार्केटिंग जर केलं तर 50 ते 60 हजार रुपये महिन्याचे मिळणार त्याला. त्यातले 50% खर्च जातो, 50% नेट प्रॉफिट आहे त्याचं. काही नाही तर 25,000 रुपये तरी मिळणार गॅरंटेड नक्की. आणि चांगलं खायला मिळणार. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास दोघा नवरा बायकोनी काम करून मिळणार. कुणाची माणसाची, मजुराची गरज नाही इथपर्यंत तरी. पण याची क्वांटिटी मध्ये होतं तयार? 2-2, 3-3 किलो लागतो. एका शेतकऱ्याने खूप विकायला गेलं तर बाजारात तेवढी गरज नसते. आता तुमचंच एक आदेश बांदेकरांची आम्हाला ऑर्डर आली तर तुमच्या याच्यामध्ये अर्धा किलो काकडी असते, 1 किलो कांदा, 1 किलो बटाटा, पण 1.5 किलो श्रावणी घेवडा असतो, 1.5 किलोच कारली असतात. मग तुमच्या बास्केटला मला जर 5 कुटुंबाला मी 1 एकर मधून फक्त रोज खायला घालू शकतो तर 5 कुटुंबाची गरज 25-30 किलोच भाजी तेवढीच तयार करतो. पण 5 कुटुंबांची 5 लिटर दुधाची पण गरज आहे. ते दूध पण तयार करतो आणि ते पण देशी गाईचं दूध. मग या कधीच रागवत नाहीत 25 वर्षात, त्याचं काय रहस्य आहे? रोज 2,000 रुपये हातात पडतात म्हणून कदाचित रागवत नसेल. माऊली काय गोड हसलायत तुम्ही. नाही, असतातच रोजचे 2,000 रुपये. त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगणार? नाही, त्यांचा स्वभाव थोडासा रागीट आहे. ते कळतोय मला. हो, शेतीमध्ये जर थोडस काम थोडं चुकीचं झालं की रागवतात, पण लगेच थोड्या वेळाने लगेच समजून घेतात. हो हो. मग 25 वर्षात 25 ठिकाणी तरी फिरायला नेलं असेल तुम्हाला? हो, आम्ही चीनला पण जाऊन आलो. तिकडे कशाला गेले होते? सगळं शेती पाहायला. पण माझ्या स्वप्नातही कधी मी पाहिलं नव्हतं विमानाने जायचं. पण तेही स्वप्न आमचं शेती करायला लागल्यापासून तेही पूर्ण झालं. बरं, या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे आणि तो खेळ आता तुझ्यासाठी. आईला बाजूबंद मिळवून देणार का आम्हाला बघायचंय. यामध्ये ना बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. तू त्या शोधायच्या आणि मला सांगायच्या. मी त्याला असं गोल करणार, बाकी कोणी बोलणार नाही. 3 वस्तू जर 10 सेकंदात सांगितल्या तर आईला बाजूबंद मिळणार आणि 5 सांगितल्या तर चांदीचं नाणं तुलाही मिळणार. सफरचंद. चला, एक पहिलं आलेलं आहे सफरचंद. हा, लिंबू. हा, लिंबू. हा, साबुदाणा. हा, गाजर. नाचणी. हा. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. मला ताई तुम्हाला विचारायचंय, काय सांगाल तेव्हाची परिस्थिती, आजची बदललेली परिस्थिती आणि या वहिनीच्या येण्यानंतर काय कुटुंबात बदल झाला असं तुम्हाला वाटतं? खूप बदल झाला. वहिनी चांगली आहे, भाऊ चांगला आहे. फक्त शेतावर गेल्यावर आमच्याकडे लक्ष देत नाही. शेतात काम चालू असतं ना, थांबा थांबा करत राहते, एवढं करू द्या तेवढं करू द्या. आणि कष्ट केलं खूप भावाने पण, आम्ही पण त्याला साथ दिली. त्यांनी पण आम्हाला आता व्यवस्थित पाहतो सगळ्यांना.
8-8 दिवस आम्ही आहे ना नुसतं असं भाजी खाऊन काढलं, एवढी परिस्थिती होती. अरे बापरे. त्याच्यातून शिकला पण चांगलं, व्यसन नाही काय नाही, खूप छान भाऊ. वहिनी बघितलं आज नणंदबाई सुद्धा तुमच्याबद्दल एवढं बोलतायत, काय सांगाल नंदांबद्दल? नंदा खूप माझ्या चांगल्या आहेत. कधी जरी आल्या तरी कधी रागवणार नाहीये, मला मदत करू लागतात सगळी. या मोठ्या ताई बोला बोला. पहिल्यांदाच हे केलं, कुणी मुली बिली जरी आमच्या भावाला घ्यायला लागल्या तरी आम्हाला खूप राग यायचा ना, की नको आमच्या भावाला, इकडचा एक भाऊ ना लई लाडाने हे केलेलं ना, कधी त्याला जेवण नसू द्या काय नसू द्या, कधीच आम्हाला रागवला नाही. आता बघा किती राग राग करतो. नाही करीत अजून पण राग. काय नाही वहिनीवर चिडत असतो. नाही चिडत. नाही चिडत. आणि हे बघा कुणी नका पण भाऊजाई काय 8 दिवसांनी तरी फोन करतीच. 8 तुम्हाला दिवसांनी आम्हाला पार निघू झाला एवढे लांब. 8 दिवसांनी फोन भाऊ करणार. आता कमी करतो ना फोन. नाही भाऊ पण करतो. काय भाऊ पण करतो सांग. यांनी सांगितल्याशिवाय भाऊजाई करते ना आमची फोन. काय तसं नाही, भाऊ विसरलाय बहिणीला. नाही सरला बाई. नाही. नाही 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 निस्ता फोन आला तरी मुलगा काय म्हणतो, फोन आला तरी अक्काचं निस्ती येडी होती भावासाठी बाबा. ऐक मुलगा ना, म्हणतो मुलगा. होणारच. हे काय भावा बहिणीचं प्रेम आहे. आणि म्हणून मी म्हणतो ना की असा हा आज आपण गप्पा मारतोय, उद्या संक्रांतीचा भाग, पण संक्रांतीमध्ये सुद्धा असंच असतं ना. मी मगाशी तेच म्हटलं की तिळगुळ घ्या गोड गोड बोला गोड गोड बोला. असं आपण म्हणत असतो. पण बघा इतक्या लांब बहीण आहे पण भाऊ कसा फोन करतोय. आणि मग त्याच्याच बरोबर तीळ गुळ शेंगदाणे यातून जो पाक बनून घट्ट नातं तयार होतं, तितका कॉन्फिडन्स आहे त्यांना भावाबद्दल. आता भाऊ खरं विसरलाय त्यांना कुठं माहिती आहे. नाही नाही? सरला. नाही 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 कधी रागावलायत भावावर तुम्ही? नाही नाही मी तर मला काही बोलताच नाही आलं भावाला पण. कधीच नाही. नाही नाही कधी खवळणारच नाही. तोच नाही खवळला तुम्ही कायला खवळेन. पण बाकी तुम्ही कोणाकोणावर खवळता? कुणावरच नाही खवळत. काय सांगता? नाही नाही नक्की. किती गोड आहे तो, किती मस्त आहे. भाऊजेव पण नाही कधी खवळले. बिचारी फोन करते ना सारखी आपल्याला. हा, हा. पण ती आमची सुनबाई म्हणती तुमची बाई बहीण आहे काय हो, सारखी भाऊजे फोन करते. हा, मग सांगायचं सुनेला म्हणलं तुमच्या. की बहिणीची आम्हाला. पण त्यावेळेला जर यांच्याबरोबर कोण मुली खेळायला बिळायला आल्या तर तुम्हाला? नाही आम्हाला आवडत हा. नव्हतं. हे लय खूप देखणं दिसायचा. हा हा मग आम्ही ना मुकाच नसं घेऊन देत. ही म्हणायची काय बोलती बाई, काय मुका घेऊन दे की म्हणायची नको. हा मी कोणात निघूनच नसं देत की लगे कडव घ्यायची इकडे निघून यायची घरी. निघून यायचे. हा. या सगळ्यांशी गप्पा मारत असताना आजच्या भागाची सांगता होणार आहे. या संपूर्ण बोडके कुटुंबाला आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. पण आजच्या भागाची सांगता करत असताना आता सन्मान करणार आहोत आपण ज्ञानेश्वर बोडके, म्हणजे ज्यांना सगळे माऊली म्हणतात, त्यांचा सन्मान झी मराठीकडून. गणपती बाप्पा मोरया. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.